शेगावात पूर्व वैमनस्यातून जीवघेणा हल्ला, दोन्ही गटातील चौघे गंभीर जखमी, परस्पर विरोधी गुन्हे दाखल. शेगाव शहरातील MSEB चौक परिसरात रविवारी दिनांक 26 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 6 ते 6:30 वाजण्याच्या दरम्यान पूर्वीच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात दोन्ही बाजूचे चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत चाकू, कुऱ्हाड यांसारख्या धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आल्याचा तसेच बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप दोन्ही बाजूंनी करण्यात आला आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसापूर्वी शेगाव येथील दसरा नगर आणि आळसना येथील 2 गटांमध्ये किरकोळ वाद झाला होता. त्या घटनेची नोंद शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र त्या वादाचे पडसाद कायम राहिल्याने रविवारी त्याचे हिंसक रूपांतर झाले. दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर झालेल्या हाणामारीत धारदार शस्त्रांचा वापर झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. पहिल्या गुन्ह्यात फिर्यादी युवराज मुकुटराव बेले वय 24 वर्ष, राहणार दसरा नगर शेगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पवन लांजुळकर व शिवा तांदळे दोघेही राहणार आळसना यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांच्यावर व त्यांच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला. तसेच बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूने पवन उर्फ बळीराम गजानन लांजुळकर राहणार आळसना यांनी दिलेल्या फिर्यादीत मुकुटराव बेले, युवराज बेले, गौरव लांजुळकर तसेच एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध कुऱ्हाड व चाकूने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या सर्वांना प्रथम सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे प्राथमिक उपचार देण्यात आले. मात्र जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेनंतर सोशल मीडियावर आणि शहरात काही ठिकाणी जातीय तणाव निर्माण झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र शेगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार निमिष मेहत्रे यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. ही घटना पूर्णपणे पूर्व वैमनस्यातून झालेल्या मारामारीची असून त्याला कोणताही जातीय किंवा धार्मिक रंग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान दोन्ही परस्पर विरोधी गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार हे ठाणेदार निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून खबरदारीचे उपाय करण्यात आले असून नागरिकांनी अफवांपासून दूर राहून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित, शेगाव. आज दिनांक 26/7/2024 रोजी सायंकाळी 6:15 ते 6:30 वाजेच्या दरम्यान शेगाव शहर येथील MSEB चौकात आरोपी नामे मुकुटराव बेले आणि युवराज बेले यांनी यातील जखमी पवन लांजुळकर आणि शिवा तांदळे यांना मारहाण केल्यामुळे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील जे आरोपी आहेत ते शेगाव शहरातील राहणारे आहेत आणि जे फिर्यादी आहेत, जखमी आहेत ते शेगाव तालुक्यातील आळसना येथील राहणारे आहेत. यांचे जुने वाद होते. या जुन्या वादातूनच हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे यातील जखमी पवन लांजुळकर आणि शिवा तांदळे या जखमींपैकी पवन लांजुळकर यांनी देखील गावठी कट्टा रोखल्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील आरोपी आणि फिर्यादी हे यांचे पूर्वीपासून वैमनस्य असल्यामुळे हा गुन्ह्याचा प्रकार झालेला आहे. यात कोणत्याही प्रकारचं जातीय स्वरूप नाही. त्यामुळे मी शेगाव शहरातील व परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो का यात कोणत्याही प्रकारचं जातीय स्वरूप नाही. हे एकाच समाजाचे असल्यामुळे आणि यांचे पूर्वीचे वाद असल्यामुळे सदरचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. यातील दोन्ही गुन्ह्यात जे काही आरोपी आहेत ते सध्या ताब्यात आहेत आणि अधिक तपास सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना विनंती आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कृपया करून शेगाव शहर आणि परिसरात शांततेचे वातावरण अबाधित राखावे ही पोलीस प्रशासनातर्फे विनंती आहे. त्या जखमीकडे गावठी कट्टा सापडला आहे आणि तो शहरात सापडला आहे. याबद्दल पुढील काय आहे? आता जखमीकडे जो जखमी आहे तो आळसना गावातील राहणारा असून याच्याकडे गावठी कट्टा सापडलेला असून सदर संदर्भाने अधिक तपास करण्यात येत आहे. तो गावठी कट्टा कुठून प्राप्त झालेला आहे, कुठून त्यांनी मिळवलेला आहे याबाबत अधिक तपास सुरू आहे.